हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर दिस युट्यूब चॅनल देशमुख कोचिंग सेमेस्टर 23. मी संदीप देशमुख पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या देशमुख कोचिंग सेमेस्टर 23 युट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय. सो फ्रेंड्स, आपण केलं होतं स्टार्ट मॅथ्स पार्ट 1 10th क्लास अल्जेब्रा, ज्याचं की ऑलरेडी लिनियर इक्वेशन पूर्ण वन शॉट आपलं म्हणजे 2 लेक्चर व्हिडिओ झाले, लाईव्ह मध्ये आपण ते कव्हर केलं होतं. आणि त्याच्यानंतर आपण स्टार्ट केलं होतं ते म्हणजे कोणतं, तर क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याचे ऑलरेडी आपले 4 लेक्चर व्हिडिओ कंप्लीट झालेत आणि ते अपलोडेड आहेत. आज आपण बघणार आहेत 5th लेक्चर, ज्याच्यामध्ये आपण पाहणार प्रॅक्टिस सेट 2.3. सो बिना किसी रुकावट के स्टार्ट करत आपण प्रॅक्टिस सेट प्रॅक्टिस सेट 2.3. प्रॅक्टिस सेट 2.3. ओके, 2.1 मध्ये आपण काय पाहिलं होतं? क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं ओळखायचं, रूट्स कसे पाहायचे. ओके, त्याच्यानंतर जो आपला सेकंड लेक्चर झाला, ज्याच्यामध्ये की बाकीचे रिमेनिंग प्रॅक्टिस सेट 2.1 मधले क्वेश्चन क्लिअर केलते आपण. थर्ड लेक्चर मध्ये काय केलं, 2.2 स्टार्ट केला होता आणि त्याच्यामध्ये फॅक्टरायझेशन मेथडने कसे रूट काढायचे ते पाहिलं होतं. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, तर स्क्वेअरिंग मेथड काय आहे हे समजून घ्यायचंय. सो स्टार्टिंगला आपण काय करूयात, क्वेश्चन लिहून घेऊ. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. एक कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड म्हणजे कम्प्लिटिंग स्क्वेअर नावाची एक मेथड आहे. त्या पद्धतीनं कसे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे जे असतात ते कसे सॉल्व करायचे आपल्याला पाहायचंय. सो फर्स्ट क्वेश्चन आहे x स्क्वेअर प्लस x मायनस 20 इज इक्वल्स टू 0. काय आहे, x स्क्वेअर प्लस x प्लस x मायनस 20 इज इक्वल्स टू 0. फर्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या पद्धतीने सॉल्व करायचं आपल्याला, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने याला सॉल्व करायचंय. ओके, तर बाकी काय नाही बघा, काही गोष्टी लक्षात ठेवल्या आणि स्टेप समजून घेतली तर एकदम इझी आहे. ओके, सो फर्स्ट बघायचं की या फर्स्ट व्हेरिएबलचा ज्याची की पॉवर 2 आहे, याचा जो कोएफिशियंट आहे हा 1 आहे का, नसल तर 1 करून घ्यायचा. तर आपल्याला इथे दिसतंय की हा कोएफिशियंट काय आहे, ऑलरेडी काय नाही म्हणजे तिथं 1 आहे. तर काय करायचं आहे, असे दोन्ही आयटम काय करायचे, लिहून घ्यायच्या. सोल्युशन मध्ये काय लिहायचं, x स्क्वेअर प्लस x. आता हे जे मायनस 20 आहे हे काय आहे, मायनस 20, त्याच्याऐवजी एक कॉन्स्टंट व्हॅल्यू घ्यायची. का, तर ते तुम्हाला पुढे कळेल. सो इथे कॉन्स्टंट व्हॅल्यू घेतली मी प्लस k. काय घेतली, प्लस k इज इक्वल टू 0. ओके, हे घ्यायचं स्टेप. या स्टेप आहे, लॉजिक किंवा काय गोष्ट आहे हे काय डोक्यात घेऊ नका. स्टेप कशा आहेत त्या पहा. एकदा स्टेप क्लिअर झालं, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडचं कोणतं एक्झाम्पल दिलं तरी सॉल्व करणार आहे. महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची, याचा कोएफिशियंट 1 असला पाहिजे. आता हे x स्क्वेअर, सेकंड स्टेप x स्क्वेअर प्लस x प्लस k इज इक्वल्स टू काय करायचं, व्हेरिएबल कोणता आहे ते बघायचा, तो व्हेरिएबल घ्यायचा. ओके, प्लस a घ्यायचा, a प्लस जो कोणता इथं व्हेरिएबल आहे तो घ्यायचा आणि याचा होल स्क्वेअर घ्यायचा. काय घ्यायचा, होल स्क्वेअर घ्यायचा. त्याच्यानंतर x स्क्वेअर प्लस x प्लस k इज इक्वल्स टू a प्लस b. फॉर एक्झाम्पल हा x जो आहे त्याला काय म्हणलं आपण b. मग आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की a प्लस b द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. हे एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. ओके, सो a प्लस b द होल स्क्वेअर, a स्क्वेअर पहिलं काय घ्यायचं, a स्क्वेअर. एक मिनिट, जस्ट थोडंसं मिस्टेक झाली. हे x अगोदर घ्यायचं, व्हेरिएबल अगोदर घ्यायचं आणि जो काही a तो नंतर घ्यायचा, हे लक्षात ठेवा. मग a चा स्क्वेअर म्हणजे x चा स्क्वेअर, त्याच्यानंतर प्लस 2 इंटू ab. a काय आपला x आणि b काय a, 2ab प्लस b चा स्क्वेअर म्हणजे a चा स्क्वेअर. आता हे आपण काय घेतलं का, तर a प्लस b द होल स्क्वेअर बरोबर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. आता बघा, कंपेअर करायचं. तिसरी स्टेप, पहिली स्टेप आहे असं लिहून घ्यायचं, फक्त या -20 च्या ऐवजी कॉन्स्टंट व्हॅल्यू घ्यायची. सेकंड स्टेप, याला
इक्वल काय करायचं ए प्लस एक्स प्लस ए द होल स्क्वेअर. एक्स का घेतलं का तर इथं व्हेरिएबल एक्स यूज केलाय. त्याच्यानंतर त्याच्यापासून हे आहे असं खाली लिहिलं आणि याचं एक्सपान्शन काय भेटलं आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस 2xa प्लस ए स्क्वेअर. इथपर्यंत नक्कीच काही डाऊट नसेल. पुढे घेऊया. आता काय करायचं कम्पेअर करायचं दोन्ही साइड. कम्पेअर बोथ साइड. दोन्ही साइड कम्पेअर करायच्या. एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर होईल. मग एक्स स्क्वेअर बरोबर एक्स स्क्वेअर हे दोन्ही कट आउट होतील. त्याच्यानंतर हे जे सेकंड आहे हे इक्वल होईल 2xa ला. मग सेकंड काय x बरोबर 2xa ला. ओके. आणि जे थर्ड आहे k हे k इक्वल होईल a च्या स्क्वेअर ला. इथपर्यंत काय डाऊट? एकदम इझी आहे. आता याच्यामध्ये बघा हे x आणि हे x कट होतील. मग आपल्याकडे काय राहिले 2a इज इक्वल्स टू 1. x 1 जा x. ओके. सो हे जे 2 आहे हे आपल्याला व्हॅल्यू तर a ची पाहिजे म्हणजे आपल्याला k ची व्हॅल्यू भेटेल. हे 2 काय करायचे इकडे पाठवायचे. हे इथं मल्टिप्लाय ला तिकडे आल्यानंतर डिवाइड ला 1/2 इज इक्वल्स टू a. आपल्याला a ची व्हॅल्यू भेटली 1/2. आता काय करायचं k ची व्हॅल्यू काढायची. k बरोबर a चा स्क्वेअर आहे. a म्हणजे काय 1/2. मग इथं काय होईल 1/2 द होल स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर हे बघा k विल बी इक्वल्स टू 1 चा स्क्वेअर 1 आणि 2 चा स्क्वेअर 4. k ची व्हॅल्यू भेटली 1/4. या झाल्या आपल्या 3-4 स्टेप. आता पुढे वळूयात आपण. इथं लक्ष द्या. आता काय करायचं हे फॉर्म्युला उचलायचा आणि तिथे ठेवायचा. काय x स्क्वेअर प्लस x काय इथं x स्क्वेअर प्लस x प्लस k प्लस काय k. k ची व्हॅल्यू 1/4. k ची व्हॅल्यू काय आहे 1/4. बट ही जी k ची व्हॅल्यू घेतोय आपण हे आपण मनाने घेतलंय. काय केलंय मनाने घेतलंय. जर हे फक्त 1/4 लिहिलं तर इक्वेशन बॅलन्स होत नाही. जर 3 केळी आणि 2 सफरचंद आहेत त्या सफरचंदामध्ये एक आपण डाळिंब मिक्स केलं. काय केलं डाळिंब मिक्स केलं आणि अगोदर काय होतं केळी आणि सफरचंद इक्वल होते. डाळिंब मिक्स केल्यावर ते संतुलन काय होईल बिघडल. मग एक डाळिंब मिक्स केलंय म्हणल्याच्या नंतर ते डाळिंब काढून पण घ्यावं लागेल त्यावेळेस संतुलन व्यवस्थित राहील. मग जर आपण k टाकलाय त्याच्यात काय केलाय एक k टाकलाय म्हणजे 1/4 टाकले एकदा प्लस मग याला एकदा मायनस पण करावं लागेल. याला काढून पण घ्यावं लागेल. त्यावेळेस काय होईल इक्वेशन बॅलन्स होईल. आणि राहिलेली गोष्ट -20 ही काय करायची देऊन टाकायची -20 इज इक्वल्स टू 0. ही स्टेप कळाली. आता काय करायचं या 3 ला वेगळं करायचं आणि या दोघांना वेगळं करायचं. थोडासा आवाज आहे बाहेरचा. जस्ट आपल्या मोबाईलला माईक आता सध्या सूट होत नाही म्हणून थोडंसं ऍडजस्ट करून घ्या. नक्कीच लवकरच 1K 1000 सबस्क्रायबर आणि जे काही असेल ते टार्गेट ते कंप्लीट झाल्याच्या नंतर लगेच आपण नवीन मोबाईल काढू ॲज वेल ॲज माईक पण काढू. बट थोडासा सपोर्ट दाखवा आणि नक्कीच तुमच्या फ्रेंड्स मध्ये हा व्हिडिओ काय करा शेअर करा. कारण एकदम इझी टू अंडरस्टँड आहे. बघा काय केलंय आपण आहे असं इक्वेशन लिहिलंय. k कॉन्स्टंट घेतलंय. इकडच्या 2 व्हॅल्यू घेतल्या. याला एक्सपान्शन फॉर्म लिहिला. त्याच्यानंतर दोन्ही साइड काय केल्या कम्पेअर केल्या. याच्यातून k ची व्हॅल्यू भेटली आपल्याला. आता गोष्ट इकडे गेली. इथे काय केले 3 वेगळे केले आणि हे 2 वेगळे केले. आता हे बघा या तिघांना याचं वापस आपण कसं लिहू शकतो x प्लस 1/2 द होल स्क्वेअर. या तिघांना आपण असं पण लिहू शकतो. आता हे असं का लिहायचं तर एक बघा x प्लस 1/2 द होल स्क्वेअर याचा अर्थ काय होतो की a प्लस b द होल स्क्वेअर म्हणजे x चा स्क्वेअर अधिक 2 गुणिले x गुणिले 1/2 अधिक 1/2 चा होल स्क्वेअर. अशा पद्धतीने होणार आहे बरोबर. म्हणजे a प्लस b द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. ओके. सो x चा स्क्वेअर हे 2 आणि हे 2 कट झाले. राहिले काय प्लस x आणि प्लस 1/2 द होल स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 आणि 2 चा स्क्वेअर 4 म्हणजे हे असे. मग याला आपण असं लिहू शकतो. नक्कीच लिहू शकतो. म्हणून हे काय केलं आपण याच्या ऐवजी हे खालचं लिहिलंय. हे तुम्हाला नक्कीच कळालं असेल. जरी कळालं नसेल तरी एकदा लक्षात घ्या. याला या
फॉर्म्युल्याला किंवा फॉर्म्युला म्हणण्यापेक्षा या एक्सप्रेशनला, कोणत्या x प्लस 1/2 द होल स्क्वेअर या एक्सप्रेशनला ज्यावेळेस आपण एक्सपांड करतो, एक्सपान्शन फॉर्म लिहितो, त्यावेळेस काय होतं, याला a माना आणि याला b माना. a प्लस b द होल स्क्वेअर, काय a प्लस b द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर अशा पद्धतीने होतं. आणि या a स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर, 2 इंटू a म्हणजे x आणि b म्हणजे 1/2 आणि b स्क्वेअर म्हणजे 1/2 द होल स्क्वेअर. म्हणून या पूर्ण फायनली म्हणजे याचा आन्सर काय येतं, हे येतं. म्हणून याच्या ऐवजी आपण हे पूर्ण लिहू शकतो. ओके, हे तर नक्की कळालं असेल तुम्हाला. आता थोडंसं पुढे चलूयात आपण. त्याच्या जागेवरती ते लिहिलं. आता इथं बघा, इथं -1/4 आणि -20 आहे. 20 च्या खाली काय नाही म्हणजे 1 राहतो. काय नाही म्हणजे काय राहतो, 1 राहतो. आता काय करायचं, हे तर आहे असंच लिहित चालायचं. काय आहे, x प्लस 1/2 द होल स्क्वेअर. हे बघा इथं काय होणार, मायनस मायनस म्हणजे इथं ऍडिशन करावं लागणार आहे, बट क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार आहे. इथं काय होणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 इंटू 1, 1 इंटू 1 1च. ओके, त्याच्यानंतर 4 इंटू 20, 4 इंटू 20 किती, 4 की 4 4 8, 80, 80. 4 इंटू 20, 20 कसं आहे -20 आणि 1 पण कसं आहे -1 डिवायडेड बाय 4 इंटू 1 4 इज इक्वल्स टू 0. अशा पद्धतीने हे. आता मायनस मायनस काय होतं, मायनस मायनस ऑलवेज प्लस. हे खाली आहे असं लिहून घेतलं, 1/2 द होल स्क्वेअर. -80 प्लस 1 दॅट इज -81 डिवायडेड बाय 4. -81 डिवायडेड बाय 4. आता त्याच्यानंतर बघा काय करायचंय, इज इक्वल्स टू 0. आता एक मला गोष्ट सांगा, 9 चा वर्ग 8 होतो, म्हणजे 9 चा स्क्वेअर 81 आणि 2 चा स्क्वेअर 4 होतो. मग याला आपण डायरेक्ट असं लिहू शकतो का, 9/2 द होल स्क्वेअर. 9/2 द होल स्क्वेअर म्हणजे काय, 81/4 आणि इकडच्या साइडचं x प्लस 1/2 द होल स्क्वेअर अशा पद्धतीने. ओके, आता काय करायचं, आणि या दोघांमध्ये काय, एक मिनिट हा, याच्यामधून काय केलं आपण, हे 81 चं साइन जे आहे ते बाहेर घेतलं, मायनस केलं, म्हणल्यानंतर इथं प्लस झाले. बाहेर काय केलं आपण, कॉमन मायनस घेतलं, याला पण मायनस कॉमन दिलं. आता इथं आपल्याला एक गोष्ट दिसते, a मायनस b. काय दिसतंय, a मायनस b. या पूर्ण कंडिशनला a माना आणि या पूर्ण कंडिशनला b माना. सो a चा स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर काय होतं, a प्लस b आणि a इंटू b. इथं काय तयार होणार आहे, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर बरोबर a प्लस b अँड a मायनस b. नक्कीच तुम्हाला हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन माहिती असेल. मग आपण काय करणार आहे, एकदा a प्लस b म्हणजे a कोणता आहे, x प्लस 1/2, x प्लस 1/2 प्लस b म्हणजे काय, प्लस 9/2 आणि दुसरं काय आहे, a मायनस b म्हणजे x प्लस 1/2 मायनस 9/2 अशा पद्धतीने लिहू शकतो. इज इक्वल्स टू 0. काय, इज इक्वल टू 0. आता दोघांना वेगवेगळे सेपरेट 0 देऊन टाकू आपण. काय इथं, x प्लस 1/2 प्लस 9/2 इज इक्वल्स टू 0 आणि एकदा काय, x प्लस 1/2 मायनस 9/2 इज इक्वल्स टू 0. खालचे दोन्ही कसे सारखेच, डिनॉमिनेटर सारखेच म्हणल्यानंतर वरी जे दिले ते करून टाकायचं. म्हणजे x प्लस डिनॉमिनेटर सारखे एकदाच घेतले, 9 प्लस 1 10 इज इक्वल्स टू 0 आणि x खालचे सारखे एकदाच घेतले, प्लस 9 minus 1 8 is equals to 0. Finally x will be equals to 2 1 जा 2, 2 5 जा 10 आणि 2 1 जा 2, 2 4 जा 8. फायनली x ची व्हॅल्यू, आता हे 5 पलीकडे गेले -5 आणि एका x ची व्हॅल्यू हे 4 पलीकडे गेले -4. अशा पद्धतीने आपल्याला काय होतात, दोन्ही रूट भेटतात. एकदम सिंपल आहे. एकदा लिहून घ्या. काय करा, फास्ट मध्ये लिहून घ्या. हा, एक मिनिट तिथं काय झालं आपलं, हे 9 minus 1 दॅट इज -8 होता आणि म्हणून इथं -8 तर इथं आपला आन्सर -4 आलं. -4 पलीकडे गेले त्यानंतर +4 होता.
हे क्रॉस चेक करून घ्या. ओके हा ओके क्लिअर. सो इरेज करतो मी. सेकंड क्वेश्चन स्टार्ट करूयात लगेच. बघा जर जमला तर सेकंड क्वेश्चन पण सॉल्व्ह करा तुम्ही. एकदम इझी आहे आणि एकदम इझी मेथडने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न चालू आहे आपला. काही एक अवघड नाही. एकदा काय करू आणखी. सेकंड क्वेश्चन काय x² + 2x - 5. सेकंड क्वेश्चन x² + 2x + 2x - 5 = 0. अशा पद्धतीने सेकंड क्वेश्चन आहे. काय बघितलं, पहिला कोएफिशियंट 1 आहे, s1 आहे. मग डायरेक्ट सॉल्व्ह करायला लागायचं. काय सांगितलं होतं, हे दोन जे टर्म्स आहेत ते आहे अशा लिहायच्या. काय टर्म्स, x² + 2x आहे असं लिहिलं. याच्याऐवजी प्लस कॉन्स्टंट k घेतला बरोबर 0. आता त्याच्यानंतर काय करायचं, x² + 2x + k त्याच्यानंतर इक्वल टू व्हेरिएबल कोणता आहे, x आहे. मग x + a² अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. x² + 2x + k बरोबर x² + 2xa + a². इथं काय केलं आपण, याचा एक्सपान्शन फॉर्म म्हणजे कशाचा एक्सपान्शन फॉर्म, a² + b a + b² = a² + 2ab + b². यात अशा पद्धतीने एक्सपान्शन फॉर्म आपण लिहून घेतलाय. आता पुढे काय करायचं, आपण याला कंपेअर करायचं. कंपेअर बोथ साइड, कंपेअर बोथ साइड. दोन्ही साइडला काय केलं आपण, कंपेअर केलं. ओके एक काम करतो मी, हे पुढचं जे आहे ते रफ करतो म्हणजे थोडंसं नंतर आपल्याला स्पेस भेटेल लिहायला. दोन्ही साइड काय करायचा, कंपेअर करायचा. हा x² आणि हा कंपेअर होईल या x² ला. x² will be equals to x², हे कट होऊन जाईल, कॉमा 2x will be equals to 2xa आणि k will be equals to a². आता k ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर आपल्याला अगोदर a ची व्हॅल्यू काढावी लागेल. a ची व्हॅल्यू इथं निघेल 2x कट झाले. मग फायनली a ची व्हॅल्यू किती भेटली, 1 भेटली. आता कशी भेटली, हे 2x 1 = 2x, इथे किती राहिले, 1 राहिले आणि इकडच्या साइडला फक्त a राहिला म्हणून a ची व्हॅल्यू 1 भेटली. मग k बरोबर 1² फायनली k विल बी इक्वल्स टू किती, 1. ओके आता फायनली k ची व्हॅल्यू भेटल्याच्या नंतर ही व्हॅल्यू काय करायची, या इक्वेशन मध्ये टाकून द्यायची. इक्वेशन काय, x + 2x x² + 2x + k x² + 2x + k. आता k ची व्हॅल्यू 1 आहे, ही आपण एक्स्ट्रा घेतली म्हणून याला मायनस पण 1 करावं लागेल. आणि ही जी लास्टची टर्म घेतली नव्हती ती एक टर्म लिहून टाकायची -5 = 0. त्याच्यानंतर हे पहिले 3 घ्यायचे, हे दुसरे 2 घ्यायचे. ओके पहिले 3 आणि दुसरे 2 घेतले. x² + 2x + 1 याला आपण कसं करू शकतो, x + 1² असं लिहू शकतो. ओके आणि मायनस मायनस कधी काय होतं, प्लस होतं. 5 + 1 that is 6, बट कसे 6 -6 = 0. आता बघा आता काय करायचं, हे 6 पलीकडे पाठवायचे. x + 1 = 6 x². ओके आता नंतर हे स्क्वेअर कट करायचं असेल तर काय करायचं, टेकिंग स्क्वेअर रूट बोथ ऑफ द साइड. दोन्ही साइडला काय केले आपण, स्क्वेअर रूट घेतले. इकडे पण रूट मध्ये गेले, हे काय x + 1² आणि इक्वल्स टू रूट मध्ये 6 गेलं. हे स्क्वेअर रूट कॅन्सल झालं म्हणजे काय राहिलं आपल्याकडं, x + 1 = रूट मध्ये गेल्याच्या नंतर एकदा प्लस एकदा मायनस होतं, +- राहिले. इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला. x + 1 ± रूट मध्ये 6. मग x will be equals to इथं ±√6 आणि हे जे 1 आहे ते पलीकडे गेल्याच्या नंतर -1 होतात. ओके मग एक x ची व्हॅल्यू काय भेटते आपल्याला, +√6 - 1 आणि एका x ची व्हॅल्यू काय भेटते, -√6 - 1. एवढं इझी आहे, कंप्लीट करा. चला फास्ट मध्ये लिहून घ्या.
एकदा तरी आपण काय करूया, क्रॉस चेक करूया. 2.3 सेकंड क्वेश्चन. तर बरोबर. ओके, एवढं इझी आहे. काय केलं आपण वापस एकदा री चेक करू आपण. हे आहे असं इक्वेशन खाली लिहिलं, फक्त -5 च्या जागेवर ते कॉन्स्टंट k घेतलं. x² + 2x + k बरोबर. इथं काय केलं, इथं व्हेरिएबल x आहे मग x घेतला आणि त्याच्यासोबत +2 द होल स्क्वेअर लिहिलं. x² + 2x + k बरोबर याचा एक्सपान्शन फॉर्म x² + 2xa. इथं काय नाही म्हणजे मल्टिप्लाय असतं. ओके, प्लस a द होल स्क्वेअर. कंपेअर केलं दोन्ही साइड, हे x² हे x² सोबत कट झालं. 2xa सोबत कट झालं, a ची व्हॅल्यू 1 भेटली आणि k a चा स्क्वेअर हे आपल्याला माहिती होतं. मग k बरोबर 1 चा होल स्क्वेअर. फायनली k ची व्हॅल्यू 1 भेटली. आता काय केलं, ही k ची व्हॅल्यू आहे या इक्वेशन मध्ये टाकली, तर k ची व्हॅल्यू आपण मानाने घेतली होती म्हणून तिला एकदा वापस कट पण केलं आपण. म्हणजे +1 -1 दॅट इज 0 ते घेतलं नाही घेतल्यासारखंच आहे म्हणून तिथं चालतं. x² + 2x + 1 - 1 = -5. आता याचा फॉर्म काय होतो, x + 1 द होल स्क्वेअर. काय करायचं, ही मधली टर्म द्यायची सोडून, इकडची टर्म लिहायची, इकडची टर्म लिहायची. होल द स्क्वेअर मध्ये प्लसचं साइन असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस साइन द्यायचं आणि एक -5 - 1 दॅट इज -6. x + a द होल स्क्वेअर = +6. हे कसे +6 6 तिकडे गेले. आता हे स्क्वेअर कट करायचं म्हणून टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड केलं. मग x + a द होल स्क्वेअर ला रूट मध्ये टाकल्यानंतर स्क्वेअर रूट कट झालं =√6. x + 1 = ±√6. x = ±√6 - 1. इकडचा जो +1 आहे पलीकडे गेल्याच्या नंतर -1 झाला. मग फायनली x ची एक व्हॅल्यू काय आली, पहिल्यांदा प्लस घेतलं +√6 - 1 आणि एकदा -1 अशा पद्धतीने एकदम इझी टू सॉल्व्ह आहे. त्याच्यानंतर आपण लगेच थर्ड क्वेश्चन कडे वळूया. तिसरा पण एकदम इझी आहे. ओके, एकदम इझी आहे तिसरा पण. नक्कीच स्क्रीनशॉट काढला असेल आणि काय करायचं, व्हिडिओला पॉज करायचं आणि पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. जर झाला तर गुड, भारी गोष्ट, आणि नाही झाला तर पाहू शकता तुम्ही. व्हिडिओ पॉज करा, पटकन सॉल्व्ह केला. ओके, तर थर्ड क्वेश्चन बघणार आहेत आता आपण. m² - 5m = -3. थर्ड क्वेश्चन, m² - 5m = -3. लिहिला क्वेश्चन लिहिला आहे असा सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह काय मेथड आहे आपली, तर आहे असं हे ओके, अगोदर याला क्वाड्रॅटिक मध्ये कन्वर्ट करावं लागेल. m² - 5m - 3 इकडे आल्यानंतर +3 = 0. आता काय करायचं, या 3 च्या ऐवजी एक कॉन्स्टंट व्हॅल्यू k घ्यायची. m² - 5m + k व्हेरिएबल कोणता m आहे, मग ब्रॅकेट मध्ये m लिहायचा आणि +a द होल स्क्वेअर. m² - 5m + k या ब्रॅकेटला ओपन केल्याच्या नंतर काय भेटतं आपल्याला, m² + 2am + b द होल स्क्वेअर म्हणजे कोणता आहे, b आपला a चा वर्ग असं समजून टाकू. आता काय करायचं, नंतर कम्पेअर बोथ साइड. दोन्ही साइड काय करायच्या, कम्पेअर करायच्या. इकडचा m² विल बी m². त्याच्यानंतर 5m - 5m = 2am आणि लास्ट k बरोबर a चा वर्ग. हे m कट झाले, m² कट झाले, काय राहिलं 2a बरोबर -5. a बरोबर काय -5 / 2. आता हे कसं आलं, 2 पलीकडे गेलं, डिवाइड ला गेलं. ओके, फायनली k बरोबर -5 / 2 द होल स्क्वेअर. फायनली k ची व्हॅल्यू किती आली आपल्याला, k विल बी -5 / 2 द होल स्क्वेअर म्हणजे काय, 5 चा स्क्वेअर 25 डिवाइडेड बाय 2 चा स्क्वेअर 4. फायनली k ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, 25 / 4. काय अवघड आहे काय, एकदम इझी टू अंडरस्टँड आहे. त्याच स्टेप मगाच्या वापस केल्यात. आता ही k ची व्हॅल्यू काय करायची, सरळ याच्यामध्ये पुट ऑन करून टाकायची. ओके, काय करायची, पुट करायची ही k ची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये. आता काय इक्वेशन, इक्वेशन काय, m² - 5m प्लस k ची व्हॅल्यू काय होती आपली 25. एकच मिनिट,
k ची व्हॅल्यू 25 डिवायडेड बाय, इथून पलीकडे k ची व्हॅल्यू काय 25 डिवायडेड बाय 4, एकदा प्लस घेतली म्हणल्यानंतर एकदा मायनस, आणि लास्टचा नंबर -3 म्हणजे सॉरी +3 इज इक्वल्स टू 0. हे दोन एका ग्रुप मध्ये टाकायचे, हे दोन एका ग्रुप मध्ये टाकायचे. याला ब्रॅकेट मध्ये टाकलं तर काय भेटतं आपल्याला, तुम्हाला सांगितलं होतं m प्लस काय भेटतं, m प्लस 5 चा स्क्वेअर. ओके, एक काम करूयात आपण अगोदर ट्राय करूयात की तेच होतंय का. आपलं माझं म्हणणं काय आहे, m प्लस 25/4 आहे, तर याचा काय करायचा, स्क्वेअर रूट घ्यायचा 5/2 द होल स्क्वेअर, म्हणजे a प्लस b द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू m चा स्क्वेअर, m चा काय होणार आहे स्क्वेअर प्लस 2 इंटू m म्हणजे किती आहे, m च आहे 2m इंटू 5/2 प्लस 5/2 द होल स्क्वेअर. 2 कट झाले, m चा स्क्वेअर प्लस 5m प्लस 5 5 25/4. ओके, असं आहे का इथं, तर असं नाहीये नक्कीच. इथं मध्ये साइन कोणतं आहे, मायनसचं साइन आहे. ओके, इथं साइन कोणतं आहे, मायनसचं साइन आहे, म्हणजे हे असं येणार नाही. तर इथं काय येईल याच्या ऐवजी, तर हा m चा स्क्वेअर आहे असा राहील, m चा स्क्वेअर हे प्लस मायनस मायनस. ओके, हा m आहे असा राहील मायनस 5 चा स्क्वेअर होतो 25, मग रूट घेतला आणि 4 चा रूट होतो होल स्क्वेअर. ह्याचं काय येईल बघूयात आपण, m मायनस 5/2 द होल स्क्वेअर म्हणजे a मायनस b द होल स्क्वेअर, a मायनस b द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. असा याचा काय होतो, फॉर्म्युला होतो. मग a स्क्वेअर म्हणजेच काय आपला m, मग m चा वर्ग वजा 2 गुणिले m गुणिले 5/2 अधिक 5/2 चा वर्ग. याचं सोल्युशन काय येतं, m चा वर्ग हे कट 5m वजा 5m अधिक 5 चा वर्ग 25, 2 चा वर्ग 4, म्हणजे आहे असं इक्वेशन आलं. मग आपण याच्या ऐवजी काय लिहू शकतो, m 5/2 द होल स्क्वेअर लिहू शकतो. तर ते लिहून घेऊयात आपण. काय लिहिणार आहे तिथं, m 5/2 द होल स्क्वेअर असं लिहून घेणार आहे. ओके, काय अवघड आहे का, एकदम इझी टू अंडरस्टँड. m 5/2 द होल स्क्वेअर अशा पद्धतीने आपण काय केलंय, लिहून घेतलंय. त्याच्यानंतर याला सॉल्व्ह करायचं, याच्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो, काय नाही म्हणजे किती असतो, 1 असतो. आता इथं बघा, हा 25 1 जा 25, 4 3 जा 12 डिवायडेड बाय 4 1 जा 4 इज इक्वल्स टू 0. आता त्याच्यानंतर 16, हा तर इथं 25 ला कोणतं साइन आहे, मायनस साइन आहे. ओके, 25 ला मायनस साइन आहे, हे मायनस साइन बाहेर घेतलं कॉमन, हे आहे असं लिहायचं खाली m 5/2 द होल स्क्वेअर, बाहेर मायनस साइन घेतलं 25 -12 हे मधले साइन चेंज होणार, हे प्लस आहे तर मायनस होणार आणि डिवायडेड बाय 4 बरोबर 0. 25 मधून 12 गेले, किती राहिले, 5 मधून 2 गेले, किती राहिले, 5 मधून 2 गेले 3 राहिले, आणि एकच मिनिट, 5 मधून 2 गेले 3 राहिले, आणि 2 मधून 1 13, 4 आणि 13 होतंय का, तसं नाही होत, आणि 25 आणि 12, 5 आणि 2 7, 7 आणि 3 37 करायचा वर्ग आहे का, 4 4 16, 6 6 36 नाही. ओके, बरोबर आहे आय थिंक, आणि डिवायडेड बाय 4 m 5/2 द होल स्क्वेअर, हे असंच घेतलं आहे, असं इथं खाली मायनसचं साइन हे पलीकडे पाठवायचं, इक्वलच्या आपल्याकडे काय भेटलं, m 5/2 द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 13/4. आता हे जर स्क्वेअर कट करायचं असेल तर टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. काय अवघड आहे का, म्हणजे सॉल्व्ह करत जातो सुटत जात आहे ते. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कट होईल, तर काय राहील फक्त m 5/2 इज इक्वल्स टू 13/4 ला काय जाईल रूट मध्ये 13/4. आता m ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, m इज इक्वल्स टू प्लस मायनस रूट 13/4 आणि हे मायनस 5/2. आता काय करू शकतो आपण, 4 ची व्हॅल्यू, ओके 4 चा स्क्वेअर रूट निघतोय, काय निघतोय, तर 4 चा स्क्वेअर रूट निघतोय 2,
एक मिनिट, हे आहे असं वरती लिहू, m विल बी इक्वल्स टू प्लस मायनस अंडर रूट 13 अपॉन 4 मायनस 5 अपॉन 2. ओके, m विल बी इक्वल्स टू, हे बघा 13 चा स्क्वेअर रूट निघत नाही, मग 13 ला देऊ प्लस मायनस अंडर रूट ऑफ 13, बट 4 चा तर स्क्वेअर रूट निघतोय 2 मायनस 5 अपॉन 2. आता खालचे नंबर सारखे आहेत, मग m बरोबर काय येतं प्लस मायनस अंडर रूट मध्ये 13 डिवायडेड 4 डिवायडेड बाय 2, हे एकदाच घेतलं आणि हे मायनस 5. फायनली एका m ची व्हॅल्यू येते मायनस रूट 13 मायनस 5 डिवायडेड बाय 2 आणि एका रूट m ची किंमत किती येते प्लस रूट 13 मायनस 5 डिवायडेड बाय 2. काय अवघड आहे का? एकदम इझी टू अंडरस्टँड अँड इझी टू सॉल्व अशा पद्धतीने आपण करून दाखवलंय. तर ज्याला स्क्रीनशॉट काढायचा आणि कुणाचं बरोबर आलं ते कमेंट करून नक्की कळवा खाली. ओके, ज्याचं कुणाचं हे बरोबर आलंय, ज्या कुणाचं, ओके एक गोष्ट राहिली आपली इथं, हे मायनस 5 अपॉन 2 पलीकडे गेल्याच्या नंतर प्लस होतात, म्हणजे इथं काय करा प्लसचं साइन द्या फक्त. हा, कुणाचं बरोबर आलंय त्यांना कमेंट करून नक्की कळवा. एक छोट्या मिस्टेक होत असतात सगळ्यांकडूनच, बट त्या मिस्टेक कळतात तुमच्याकडून झाली, ती मिस्टेक होणं ह्या गोष्टीकडे नाही लक्ष द्यायचं, तर तुम्हाला कळाली या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायचं. ओके, सो एकदम इझी टू अंडरस्टँड आणि इझी टू सॉल्व अशा पद्धतीने आपण शिकवलंय. कुणाचं बरोबर आलं तर लवकरात लवकर कमेंट करून सांगा. आणि आजच्यासाठी एवढंच. गुड बाय, बाय एव्हरीवन.